नारायण राणे यांनी अजित पवारांना दम दिलाय। बारामतीच्या बाहेर काही राजकारण अजित पवारांना कळत नाही आणि ते कळवून घेण्याचा प्रयत्न पण त्यांनी करू नये, माझ्या वाट्याला जाऊ नये असं नारायण राणे म्हणाले। मी माझं कार्यक्षेत्र पहिलं मुंबईत या बाळासाहेबांनी मला कोकणात पाठवलं। तिकडून सलग 6 वेळा निवडून आलो, एक नाही 6 वेळा। त्यानंतर मला सांगितलं पक्षाने, काँग्रेसच्या माननीय सोनिया गांधींनी की आप बांद्रा में खडे हो जाइए। मग त्यांच्या म्हणण्यासर उभा राहिलो, माझ्या मतदारसंघात नाही उभा राहिलो आणि पाडलं। महिला असो पुरुष, उमेदवार त्या महिला आणि पुरुषामध्ये काय आता ती आहे का त्यांच्याकडे? आता कोणाकडे आहे म्हणा? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश कडकडे आपल्या सोबत आहेत। अंकुशजी, अजित पवारांना सज्जड दम दिलाय। बारामतीच्या बाहेर तुम्हाला काही राजकारण कळत नाही, ते कळवून घेऊ नका, माझ्या वाटेला जाऊ नका, काय सांगाल? नाही, ज्या पद्धतीने जी भाषा आता ती आहे का त्यांच्याकडे, असे करून त्या महिलेचा अपमान करतात, हे नारायणराव राणेंसारख्या माणसाला शोभतं का? हा पहिला प्रश्न मी त्यांना विचारतो। आणि राजकारणामध्ये कोणी स्वतःची ताकद आहे ती दाखवून द्यायची असते। अजितदादांनी त्यांची ताकद बारामतीमध्ये, पुण्यामध्ये दाखवून दिलेली आहे। तुम्ही मात्र तुमच्या सिंधुदुर्गमध्ये ताकद काय ते सिंधुदुर्गकरांनी पाहिलंय। आणि अजितदादा काय बोलले की ठीक आहे, तुम्ही 2 वेळेला तुमचा पराभव झाला, त्याच्या पलीकडे ते त्याच्यावर एवढं लागण्यासारखं त्याच्यामध्ये काय आहे असं आहे। आणि नारायण राणे आतापर्यंत केवळ दम देण्याची भाषा, त्याच्याशिवाय त्यांनी काय केलंय? अहो, तुम्हाला केंद्रातलं एवढं मोठं मंत्रीपद दिलंय, त्याच्यातून तुमच्या कोकणाचा, महाराष्ट्राचा विकास करा। ते बाजूला राहून केवळ आपलं काहीतरी बरळत बसायचं, याच्या पलीकडे नारायणरावकडे। आणि अर्थात ते काय बोलले त्याची आम्हाला काही फारशी दखल घेण्याची गरजच नाहीये। नक्की अंकुशजी, आभार, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल।